मी सिद्धिविनायक मित्रमंडळ आपलं हे सोसायटी आहे. त्यामध्ये सुहास कावले अध्यक्ष आहे मी इकडचं. आणि आमच्याच या मंडळातलं तेच सेलडाऊन करून आहेत, त्यांच्या रूममध्ये हा ब्लास्ट झालेला. नेमकं झालं काय होतं आणि कधी झालेलं आहे, टायमिंग वगैरे? संध्याकाळी 5:30 दरम्यान तो गॅस रिपेअरिंगवाला येतो, जावेद म्हणून इकडे प्रायव्हेटवाला आहे. तो त्यांच्या घरी गॅस रिपेअरिंग करायला गेला होता आणि त्यावेळेला तो रिपेअर करता करता त्याच्या हातातनं काहीतरी ब्लास्ट झाला आणि त्यामध्ये ते घरचे 3 माणसं जखमी झाले. तर तिघांबाबत काय माहिती आहे की चौघंजणं होते. एक जो गॅस रिपेअरिंग करायला आलेला तो, आणि घरात 3 व्यक्ती, एक म्हातारी बाई होती आणि दुसरी एक लेडीज होती आणि एक मुलगा होता. त्यातल्या तिघांना जास्त लागलं. जे जावेद म्हणून रिपेअरिंगवाला आलेला त्याला, आणि 2 बायका त्यांना जास्त वाजले. आणि आमच्या इकडनं आता त्यांना पड्डीशी आपल्या इकडच्या पोरांनी त्यांना डायरेक्ट VN देसाई हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्या लोकांनी तिकडे त्यांना थोडंसं मलमपट्टी वगैरे केलं, पण त्यांनी लगेच ते सांगितलं की सायन्सला किंवा कुपरला घेऊन जावं लागेल. त्याचप्रमाणे त्यांना मला वाटतं कुपरला ह्याला सायन हॉस्पिटलमध्ये, कुपर का सायन्स हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत ते लोक त्यांना. आणि त्यानंतर आपले वरिष्ठ पोलीस अधिकारी खांडेकर साहेब वगैरे ते पण आले, फायर ब्रिगेडवाले पण सर्व येऊन इथे पाहणी करून ते परत रिटर्न गेले व्यवस्थित. म्हणजे काही इकडच्या लोकांना धोका नाही असं त्यांनी सांगितलं. आणि इकडच्या लोकांनी सगळ्यांनी लाईट्स वगैरे, गॅस वगैरे नंतर चालू केले, सगळ्यांनी बंद करून ठेवलेले तोपर्यंत. हे जे तिघंजण थोडंफार जखमी झालेले आहेत ते एकाच कुटुंबातले आहेत? एकाच कुटुंबातले आहेत तिघं पण. ते पण रेंटवर राहणारे, म्हणजे भाड्याने राहायला इथे आलेले आहेत. ओके, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.